माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठमोठ्या जाडजूड स्टीलच्या प्लेट्सला अगदी लोण्यासारखं कसं काय कापलं जात असेल? नाही, यामागे फक्त ताकद नाहीये, तर विज्ञान आहे. आणि आज आपण अशाच एका शक्तिशाली उपकरणाबद्दल बोलणार आहोत, ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग टॉर्च. चला तर मग याच्या आत दडलेलं सगळं रहस्य उलगडूया. आपल्या आजच्या चर्चेत आपण 4 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे कटिंग नक्की होतं कसं, यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊ. मग आपण त्या टॉर्चची रचना उघडून पाहू, प्रत्येक भाग काय काम करतो ते. त्यानंतर त्याच्या अचूकतेचं जे खरं रहस्य आहे म्हणजे नोझल्स, त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी हे उपकरण जपायचं कसं आणि काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर काय करायचं हेही पाहू. चला मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या रहस्याने. आपल्याला काय वाटतं की टॉर्च धातूला वितळवून कापतो, बरोबर ना? पण थांबा, खरी गंमत तर वेगळीच आहे. हे फक्त वितळवणं नाहीये, तर यामागे एक जबरदस्त रासायनिक क्रिया दडलेली आहे. आता ह्या स्लाइडवरची आकृती बघा, ती या प्रक्रियेचं सगळं सार सांगते. आपण धातूला वितळवत नाहीये, तर आपण त्याला खरं तर एका नियंत्रित पद्धतीने गंजवतोय. कमाल आहे ना? होतं काय की आधी प्रीहीटिंग फ्लेमने धातू लालबुंद होईपर्यंत तापवला जातो आणि मग एकदम जोरात शुद्ध ऑक्सिजनचा झोत त्यावर सोडला जातो. हा ऑक्सिजन त्या तापलेल्या धातूशी संयोग साधतो आणि त्याला अक्षरशः प्रचंड वेगाने गंजवून टाकतो. आणि मग तोच ऑक्सिजनचा झोत त्या वितळलेल्या गंजलेल्या भागाला फुंकून दूर करतो आणि आपल्याला मिळतो एक अगदी अचूक स्वच्छ कट. आहे की नाही आश्चर्यकारक? आणि हा जो गंजलेला धातू उडून जातो ना, त्यामुळे तिथे एक फट तयार होते. त्या फटीच्या रुंदीला टेक्निकल भाषेत कफ असं म्हणतात. याच मार्गाने तो सगळा अनावश्यक वितळलेला भाग बाहेर फेकला जातो. ठीक आहे, तर ही जादुई प्रक्रिया घडवून आणण्यासाठी तो टॉर्च बनलेला कसा असतो हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? चला, आता ह्या उपकरणाची रचना पाहूया. ती अनेक भागांची एक अगदी सुसूत्र प्रणाली आहे. ही आकृती पाहिल्यावर कदाचित थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं. इतके सगळे भाग. पण घाबरू नका. गॅसच्या नळ्यांपासून ते थेट टोकापर्यंत प्रत्येक भागाचं एक अगदी ठरलेलं खास काम आहे. आणि आपण आता हेच भाग एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. ही सगळी प्रक्रिया एका साखळीसारखी काम करते. या तक्त्यात बघा, सुरुवात होते गॅस कंट्रोलपासून, जिथे रेग्युलेटर आणि व्हॉल्व्ह गॅसचा दाब आणि प्रवाह कंट्रोल करतात. मग गॅस कंड्युइट्स म्हणजे त्या नळ्या या गॅसला टॉर्च बॉडीपर्यंत पोहोचवतात, जिथे ते दोन्ही वायू एकत्र मिसळले जातात. आणि शेवटी टॉर्च हेडमधून ही ज्वलनशील शक्ती बाहेर पडते. हे अगदी एखाद्या ऑर्केस्ट्रासारखं आहे, जिथे प्रत्येक वाद्याला म्हणजे प्रत्येक भागाला आपलं काम अगदी वेळेवर आणि अचूकपणे करावं लागतं. पण या संपूर्ण रचनेत एक भाग असा आहे जो या टॉर्चला खरा कलाकार बनवतो. तो म्हणजे नॉझल, म्हणजेच टॉर्चचं टोक. हेच त्याच्या अचूकतेचं आणि त्याच्या अष्टपैलूपणाचं खरं रहस्य आहे. पण एक साधा प्रश्न पडतो की एकच उपकरण पातळ पत्र्यापासून ते जाडजूड स्टीलपर्यंत इतकी वेगवेगळी कामं करूच कसं शकतं? या प्रश्नाचं उत्तर दडलंय वेगवेगळ्या प्रकारच्या नॉझल्समध्ये. उदाहरणार्थ, या स्लाइडवरचा नॉझल बघा. हा आहे लाईट प्रीहीट नॉझल. याला फक्त 2 लहान प्रीहीट छिद्र आहेत. त्यामुळे हे पातळ पत्रे कापण्यासारख्या नाजूक आणि जिथे अचूकता जास्त महत्वाची आहे अशा कामांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि आता याच्या अगदी उलट, हा व्हेरी हेवी प्रीहीट नोझल बघा. यात आहेत तब्बल 6 प्रीहीट छिद्र. ही जी अतिरिक्त उष्णता निर्माण होते ती त्याला स्टेनलेस स्टीलसारखे जाड आणि हट्टी धातू कापण्याची ताकद देते. म्हणजे काय, तर फक्त नोझल बदला आणि तुमच्या टॉर्चची ताकद बदला. इतकं सोपं आहे हे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे बरं का. या चित्रात बघा, रिवेट कापण्यासाठी, धातूवर चर पाडण्यासाठी, त्याला गाउजिंग म्हणतात, किंवा अशा अनेक खास कामांसाठी वेगवेगळे अगदी विचित्र आकाराचे नॉझल सुद्धा मिळतात. म्हणजे हे उपकरण खरंच कोणत्याही कामासाठी तयार होऊ शकतं. एवढं शक्तिशाली उपकरण वापरताना त्याची काळजी घेणं आणि सुरक्षितता पाळणं हे तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग आता आपण या उपकरणाला नेहमी उत्तम स्थितीत कसं ठेवायचं हे पाहूया. लक्षात ठेवा, या उपकरणाचं आरोग्य त्याच्या टोकावर म्हणजे नॉझलवर अवलंबून असतं. या चित्रात बघा, एक खराब झालेलं नॉझल आणि एक उत्तम स्वच्छ नॉझल. यातला फरक लगेचच डोळ्यांना दिसतो. खराब नॉझलमुळे फक्त कट चांगला येत नाही असं नाही, तर ते धोकादायकही ठरू शकतं.
त्यामुळे स्वच्छ आणि योग्य नॉझल वापरणं हे अचूक आणि सुरक्षित कामासाठी नंबर 1चा नियम आहे. आता काम करताना काही छोट्या मोठ्या समस्या येऊ शकतात, पण घाबरू नका. त्यावर उपायही अगदी सोपे आहेत, जसं की या तक्त्यात दिलंय. समजा गॅस गळतीचा संशय आला तर सांध्यावर साबणाचं पाणी लावा. बुडबुडे दिसले की समजायचं गळती सापडली. किंवा ज्योत व्यवस्थित पेटत नसेल तर सगळ्यात आधी नॉझलचं टोक तपासा. अशा छोट्या छोट्या तपासण्या तुमचं काम सोपं आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित करतात. तर आज आपण पाहिलं की ऑक्सीॲसिटिलीन टॉर्च हे केवळ एक उपकरण नाहीये, तर ते नियंत्रित ऑक्सिडेशनच्या शक्तीचं एक जबरदस्त उदाहरण आहे. पण जाता जाता एक विचार, कटिंगच्या पलीकडे आपल्या रोजच्या आयुष्यातलं असं कोणतं तंत्रज्ञान असेल जे ऑक्सिडेशनच्या याच मूलभूत तत्वावर काम करतं? जरा विचार करून बघा.